Hello students, today we will see about standard 9th, maths 2nd, lesson 3rd, triangles आणि त्याचा आज प्रॉब्लेम सेट 3 पाहणार आहोत आणि इथे आपला हा लेसन संपून जाईल. फर्स्ट क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. चूज द करेक्ट ऑप्शन आहे, इफ टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर 5 cm and 1.5 cm, the length of the third side cannot be. एक साईड आहे 5 cm, दुसरी आहे 1.5, तर तिसरी साईड किती असायला पाहिजे किंवा कोणती नसली पाहिजे हे विचारलेलं आहे. तर दोन साईडची ॲडिशन ही तिसऱ्या साईड एवढी नसली पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त असली पाहिजे. ठीक आहे, तर हे आपल्याला माहीत आहे. तर 1.5 मध्ये आपण याच्यातले तिघही ॲड करून बघायचे. ते जर 5च्या खाली असेल तर ते साईड आपल्याला नाही पाहिजे. त्याचा आन्सर 3.4 येईल, कारण की 5 + 4 9, 3 + 1 4, 4.9 सेंटीमीटरच भरते, म्हणजे 5 सेंटीमीटर कंप्लीट होत नाही, म्हणून ही साईड नसेलच. म्हणून डी आपला आन्सर असला पाहिजे. इन ट्रायंगल पी क्यू आर, इफ अँगल आर इज ग्रेटर दॅन अँगल क्यू, अँगल आर हा क्यूपेक्षा ग्रेटर आहे, देन याच्यातला कोणता ऑप्शन राहील? तर जो अँगल ग्रेटर त्याच्या समोरची साईड ही ग्रेटर असते, म्हणून आरच्या समोरची साईड पी क्यू राहील आणि क्यूच्या समोर पी आर राहील. तर पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, तर हा आन्सर आपला असला पाहिजे. इन ट्रायंगल टी पी क्यू, आता टी पी क्यू या ट्रायंगलमध्ये अँगल टी आय 65, अँगल पी आय 95, तर कोणता स्टेटमेंट ट्रू आहे? तर पी क्यू हा लेस दॅन टी क्यू हा स्टेटमेंट ट्रू राहायला पाहिजे. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला आन्सर भेटून जाते. नंतर क्वेश्चन 2 आहे, ट्रायंगल ए बी सी हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे, ज्याच्यामध्ये ए बी इज इक्वल टू ए सी आहे, बी डी अँड सी ई त्याची मीडियन आहे. तर शो दॅट बी डी इज इक्वल टू सी ई. याच्यासाठी एक छोटीशी डेमो डायग्राम काढून घ्यायची, जसं का मी इथं डेमो डायग्राम काढून ठेवलेली आहे. तर याचं सोल्युशन बघू आपण. तर ए बी इज इक्वल्स टू ए सी हे आपल्याला दिलेलं आहे. सो ए बी इज इक्वल्स टू ए सी. का बरं? कारण की हा गिवन आहे, हा आपल्याला दिलेलाच आहे ऑलरेडी. त्याच्यानंतर 1/2 ए बी इज इक्वल्स टू 1/2 ए सी. का केलं? कारण की डिवायडिंग बोथ साईड बाय 2, दोघालाही 2ने आपण डिवाइड केलं, म्हणून बी ई इज इक्वल्स टू सी डी. सो याला आपण नंबर 1 बी देऊन आणि याला रिझन काय देऊ? मीडियन. मीडियन आहे ना, बी डी ही ए डी ए सीची मीडियन आहे, सी ई हे ए बीची मीडियन आहे, आणि मीडियन हे कधी अर्धी अर्धी करतच असते. आता इन ट्रायंगल सी ई बी अँड ट्रायंगल बी डी सी, सी ई बी आणि बी डी सी हे दोन ट्रायंगल आता आपण बघणार आहोत. सो बी ई इज इक्वल्स टू सी डी, कारण की फ्रॉम 1 हे वरूनच दाखवलं आता आपण. अँगल ई बी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल डी सी बी. ई बी सी हा वाला अँगल हा कॉन्ग्रुएंट आहे डी सी बी पासून, याच कारण की आयसोस्केलस ट्रायंगल सांगितलेलंच आहे ना. हा आयसोस्केलसच्या समोरचे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतातच. सो आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम. ठीक आहे, म्हणून बी सी कॉन्ग्रुएंट टू बी सी, कारण की ही कॉमन साईड आहे, कॉमन साईड. हेन्स ट्रायंगल सी ई बी कॉन्ग्रुएंट ठरेल ट्रायंगल बी डी सी सोबत, कारण की ए एस ए टेस्ट आपण आत्ताच प्रूफ केलेली आहे. म्हणून सेगमेंट सी ई कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बी डी, कारण की करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आपण दाखवू शकतो. तशा प्रकारे क्वेश्चन 2 होता, खूप इझी होता. एक ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवले आपण, एक पेअर, तर आपण त्याच्यातून कोणतेही मग साईड कॉन्ग्रुएंट दाखवू शकतो, करस्पॉन्डिंग साईड्स. तशा प्रकारे हा क्वेश्चन 2चा आन्सर होता. क्वेश्चन 3 बघून घेऊ. क्वेश्चन 3मध्ये दिलेला आहे, इन ट्रायंगल पी क्यू आर, पी क्यू ग्रेटर दॅन पी आर, पी क्यू हा पी आरपेक्षा ग्रेटर आहे. बायसेक्टर क्यू आणि आरचे यसला भेटतात, तर यस क्यू आणि यस आर याच्यामध्ये रिलेशन दाखवा म्हणते. यस क्यू हा ग्रेटर आहे यस आरपेक्षा. तर याची सुद्धा एक डेमो डायग्राम काढून घेतो मी. सो इन ट्रायंगल पी क्यू आर, ट्रायंगल पी क्यू आरमध्ये काय होत आहे? पी क्यू इज ग्रेटर दॅन पी आर, हे आपल्याला गिवनच आहे, आपल्याला दिलेलं आहे. अँगल पी क्यू
सॉरी पी आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल पी क्यू आर राहील, कारण की अँगल अपोजिट टू लार्जेस्ट साइड इज लार्जर. लार्जेस्ट साईडच्या अपोजिटचा अँगल लार्जर असते. हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, हा थेरमच आहे. नंतर 1/2 अँगल पी आर क्यू हाही ग्रेटर राहील 1/2 अँगल पी क्यू आर पेक्षा, कारण की आपण हाफने मल्टिप्लाय केलं, फक्त मल्टिप्लाय बाय 1/2 टू बोथ साईड. दोन्ही साईडला 1/2 ने आपण मल्टिप्लाय केलं तर काही प्रॉब्लेम जाणारच नाही. हेन्स अँगल एस आर क्यू इज ग्रेटर दॅन अँगल एस क्यू आर. एस आर क्यू आणि एस क्यू आर हे दाखवलं, कारण की हा हाफ हाफ आहे ना, अँगल बायसेक्टर थेरमच म्हणतो आपल्याला, म्हणून याला आपण 1 नंबर देऊ. याला देऊ आपण अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, नंतर याला 1 नंबर दिलं. आता इन ट्रँगल एस क्यू आर, आता एस क्यू आर या ट्रँगलमध्ये काय होत आहे माहिती आहे का, अँगल एस आर क्यू हा ग्रेटर आहे अँगल एस क्यू आर पेक्षा, कारण की फ्रॉम 1 लिहिलं आपण, इथेच लिहिलं, तर एस क्यू हाही ग्रेटर राहील एस आर पेक्षा, कारण की साईड अपोजिट टू लार्जेस्ट अँगल इज लार्जर. लार्जेस्ट अपोजिटची लार्जेस्ट साईड ही लार्जर लार्जेस्ट साईडची अपोजिट अँगल हा लार्जेस्ट असतो, किंवा लार्जेस्ट अँगलचा अपोजिट साईड ही सुद्धा लार्जर असते. तर इथं हा क्वेश्चन 3 संपला. नंतर क्वेश्चन 4 लिहून घेऊ. क्वेश्चन 4 म्हणते फिगर 3.59 दिलेली आहे. पॉईंट डी अँड ई एका साईडवर आहे बी सीच्या, आणि बी डी इज इक्वल टू सी डी, बी डी इज इक्वल टू सी ई आहे, आणि ए डी इज इक्वल्स टू ए ई आहे. तर ए बी डी आणि ए सी ई कॉन्ग्रुएंट आहे म्हणून दाखवा म्हणते. तर याची सुद्धा डेमो डायग्राम आपण काढून घेतलेली आहे. याचं सोल्युशन बघून घेऊ आपण, आहे ना. सो इन ट्रँगल ए डी ई, ट्रँगल ए डी ई यामध्ये काय होते माहिती आहे का, ए डी इज इक्वल्स टू ए ई, कारण की हा गिव्हनच आहे, हे आपल्याला सांगितलेलं आहे का ए डी इज इक्वल्स टू ए ई आहे. नंतर अँगल ए डी ई इज इक्वल्स टू अँगल ए ई डी हा आहे आयसोस्केलस ट्रायंगल थेरम. आता दोन साईड इक्वल आहेत, आयसोस्केलस झालाच ना तो ट्रायंगल, आहे ना, म्हणून अँगल ए डी ई प्लस अँगल ए डी बी इज इक्वल्स टू 180 डिग्री, कारण की याला नंबर 1 तर देऊच, पण अँगल इन लिनियर पेअर मधले अँगल आहे ना ए डी ई आणि ए ई डी हे एका रेषेवरचे पेअर आहे, आणि अँगल ए ई डी प्लस अँगल ए ई सी इज इक्वल्स टू 180, याला सेकंड नंबर देऊ. ए ई डी आणि ए ई सी हे बघा, हे दोन अँगल लिनियर पेअर आणि हे दोन अँगल लिनियर पेअर. ठीक आहे, आता दोघाची 180 आहे, तो आपण इक्वल टू लिहू शकतो. सो फ्रॉम 1 and 2, 1 ला ॲड करू ए डी ई प्लस अँगल ए डी बी, हा इक्वल टू 180 आहे, हा सुद्धा इक्वल टू 180 आहे, म्हणून इक्वल टू ए ई डी प्लस अँगल ए ई सी. ए डी कॉमन दिसते, चला कट करून टाकू, म्हणून अँगल ए डी बी हा सुद्धा इक्वल टू राहील ए ई सी पेक्षा, याला आपण थर्ड म्हणू. ठीक आहे, आता इन ट्रँगल ए बी डी, आता ट्रँगल ए बी डीमध्ये बघू, अँड ट्रँगल ए सी ई. ए बी डी आणि ए सी ई हे दोन ट्रँगल बघू आपण आज. तर ए डी कॉन्ग्रुएंट टू ए ई गिवन आहे. नंतर अँगल
ए डी बी कॉन्ग्रुअंट आहे अँगल ए ई सी हा फ्रॉम 3 लिहिला आपण या 3 पासून, आणि बी डी कॉन्ग्रुअंट आहे सी ईला, तर हे बी गिव्हनच आहे आपल्याला. तर मग आता उरलं काय, ट्रायंगल ए बी डी कॉन्ग्रुअंट आहे ट्रायंगल ए सी ईला. सो एस ए एस टेस्टनं ते पूर्ण कॉन्ग्रुअंट होतात आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर अशा प्रकारे क्वेश्चन 4 सुद्धा आपण प्रूफ केलेला आहे. एकदा बघून घ्या, कारण की मी पेज पलटवणार आहोत. हा होता सेकंड क्वेश्चन, हा होता थर्ड क्वेश्चन आणि हा होता फोर्थ क्वेश्चन. हे त्याचे आन्सर्स आपण बघितलेले. आता फिफ्थ क्वेश्चनला बघू. क्वेश्चन फिफ्थ आहे, इन फिगर 3.60 पॉईंट एस एनी पॉईंट आहे क्यू आरवर आणि पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी एस हा ग्रेटर दॅन दाखवा म्हणते ट्वाईस पी एसपेक्षा. ओके, तर याला डायग्राम ड्रॉ केली तर खूपच चांगलं. छोटीशी एक डायग्राम, त्याला डेमो डायग्राम म्हणत असतो मी. तर एक छोटीशी डेमो डायग्राम आपण ड्रॉ करून घेऊ. पी क्यू आर आणि ते देऊ आपण एस. ओके, तर सोल्युशन बघू. इन ट्रायंगल पी क्यू एस, ट्रायंगल पी क्यू एस मध्ये काय बघू माहिती आहे का, पी क्यू प्लस क्यू एस हा ग्रेटर राहील पी एस पेक्षा. पी क्यू प्लस क्यू एस हा पी एस पेक्षा ग्रेटर राहील. काऊन ग्रेटर राहील, कारण की कोणतेही दोन साईड घ्या तुम्ही, थर्ड पेक्षा ग्रेटर राहील असते. याला तर 1 नंबर देऊच, पण याचं रिझन काय देऊ माहिती आहे का, सम ऑफ मेजर्स ऑफ 2 साइड्स ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या 2 साईडच्या मेजरमेंट आपण घेतलेला आहे. आता इन ट्रायंगल पी आर एस, आता पी आर एस मध्ये बघा, पी आर प्लस एस आर हा ग्रेटर राहील पी एस पेक्षा. तेच गोष्ट आहे, याचंही रिझन तोच आहे, सम ऑफ मेजर्स ऑफ 2 साइड्स ऑफ ट्रायंगल, ट्रायंगलच्या 2 साईडचं मेजरमेंट. आता यांची ॲडिशन जर केली आपण, तर पी क्यू प्लस क्यू एस प्लस पी आर प्लस एस आर हे ग्रेटर राहील कोणापेक्षा, पी एस प्लस पी एस पेक्षा. समजलं. सो फ्रॉम 1 and 2 पहिला आणि दुसऱ्याला आपण केलेला आहे. ओके, आता पी क्यू प्लस क्यू एस प्लस एस आर प्लस पी आर हा ग्रेटर राहील ट्वाईस पी एस पेक्षा. आता क्यू एस आणि एस आर म्हणजे काय होते, क्यू आर, म्हणून पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर हा ग्रेटर राहील ट्वाईस पी एस पेक्षा. तर अशा प्रकारे आपण इझिली याला दाखवू शकतो. तर असं सुद्धा सॉल्व्ह होते. नंतर क्वेश्चन 6 आहे, फिगर 3.61 दिलेली आहे. बायसेक्टर बी ए सीचा, जो बी ए सीचा बायसेक्टर आहे तो आहे ए डी आणि तो बी सीला डी पॉईंटवर भेटतो. तर ए बी हा ग्रेटर दाखवा म्हणते बी डी पेक्षा. ओके, तर त्याला बघून घेऊ आपण. तर डायग्राम मी काढलेली आहे, छोटी बेस डायग्राम एक काढून घ्यायची. त्याच्यामुळे आपल्याला कसं आयडिया येते की आपण सॉल्व्ह काय करायला पाहिजे आणि वेळोवेळी आपल्याला नोटबुककडे टेक्स्टबुककडे पाहायची गरज पडत नाही. म्हणून डायग्राम कधीही लहानशी डायग्राम काढूनच घ्यायची. तर इन ट्रायंगल ए बी सी ए डी इज अँगल बायसेक्टर. ओके, अँगल बायसेक्टर आहे, म्हणून अँगल बी ए डी हा कॉन्ग्रुअंट राहील अँगल सी ए डीला. याला नंबर 1 देऊ, रिझन तर वरच दिलेला आहे मी. म्हणून इन ट्रायंगल ए डी सी, आता ए डी सी अँगल ए डी बी इज ॲन एक्सटेरियर अँगल. ए डी सी मध्ये ए डी बी हा वाला अँगल हा एक्सटेरियर अँगल झाला ना, म्हणून अँगल ए डी बी हा ग्रेटर राहील अँगल सी ए डीला. ओके, याला देऊ नंबर 2. आता अँगल ए डी बी हा ग्रेटर आहे अँगल बी ए डीला,
हे इकडे CAD म्हणजे BAD. सो फ्रॉम 1 and 2 याची व्हॅल्यू इथं पुट केली फक्त. सो इन ट्रायंगल ABD अँगल ADB इज ग्रेटर दॅन अँगल BAD, कारण की साइड अपोजिट टू लार्जर अँगल इज लार्जर. अपोजिट अँगलची साईड लार्जर असते म्हणून AB हा सुद्धा ग्रेटरच ठरेल BD पेक्षा. अशा प्रकारे आपण इझिली कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकतो. नंतर आहे क्वेश्चन 7. क्वेश्चन 7चं म्हणणं काय आहे ते सुद्धा एकदा बघून घेऊ आपण. क्वेश्चन 7 आहे, फिगर दिलेली आहे. PT हा बायसेक्टर आहे QPRचा. लाईन R मधून जी निघालेली आहे ती इंटरसेक्ट करत आहे QPला S वर. तर PS इज इक्वल्स टू म्हणजे PS इज इक्वल्स टू PR असं दाखवा म्हणते. ठीक आहे, तर दाखवून देऊ. तर डायग्राम मी काढलेली आहे. अँगल RPT कॉन्ग्रुएंट आहे अँगल QPTला. याला 1 नंबर बी देऊन आता याचं रिझन काय द्यायचं आहे तर अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, अँगल बायसेक्टर थेरम आहे तो. का ते अँगल बायसेक्टर आहे म्हणून कॉन्ग्रुएंट तर राहणारच. आता रे PR इज ए ट्रान्सवर्सल ऑफ रे RS पॅरलल टू रे PT. सो PRS कॉन्ग्रुएंट आहे RPTला, कारण की याला तर 2 नंबर बी दिलं आणि अल्टरनेट अँगल्स होता ते. ओके, व्हिडिओ जास्त मोठा नाही झाला पाहिजे म्हणून मी आता इथं हात दाखवणार नाही तुम्हाला, ते बघून घ्यायचं, वाचून घ्यायचं. सो रे QS इज अ ट्रान्सवर्सल ऑफ रे RS पॅरलल टू रे PT, म्हणून अँगल RSP कॉन्ग्रुएंट राहील अँगल QPTला. याला 3 नंबर बी देऊ कारण की करस्पॉन्डिंग अँगल्स होतात हे करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, नंतर अँगल PRS कॉन्ग्रुएंट आहे अँगल RSPला. सो फ्रॉम 1, 2 and 3 1, 2 and 3 हे तिन्ही असून आपण हा कन्क्लुजन काढू शकतो. इन ट्रायंगल PRS अँगल PRS कॉन्ग्रुएंट टू अँगल RSP, म्हणून PS इज इक्वल्स टू PR. तर हा आयसोस्केलस ट्रायंगल थिअरम आहे. तर अशा प्रकारे आपण इझिली कोणताही क्वेश्चन सॉल्व करू शकतो. फक्त तुम्हाला लक्षात असलं पाहिजे का आपण करायचं काय, म्हणजे एक पॉईंट कुठे धरायचा आणि गिव्हनवर जास्त लक्ष ठेवायचं. जिथं गिव्हन असेल तिथून आपल्याला हळूहळू आपल्या आन्सरकडे जावं लागेल. क्वेश्चन 8 अँड लास्ट क्वेश्चन आहे. फिगर 3.63 दिलेली आहे. AD परपेंडिक्युलर टू BC आहे. AE हा बायसेक्टर आहे अँगल CAB चा, आणि प्रूफ करायचा DAE हाफ आहे CE मायनस B पासून. तर याचं सोल्युशन बघून घेऊ. तर सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू सेगमेंट BC होते, म्हणून अँगल ADB इज इक्वल्स टू अँगल ADC इज इक्वल्स टू 90 डिग्री. ओके, 1 अँगल ADB इज इक्वल्स टू अँगल C प्लस अँगल CAD, कारण की रिमोट इंटेरियर अँगल थिअरम. याला 2 नंबर देऊ. जो अँगल ADB आहे ना, तर तो अँगल C आणि CAD या 2 अँगलच्या प्लसपेक्षा मोठा होणार की तेवढाच राहील. काहून माहीत आहे का, कारण की हा तर 90 झाला. हे उरलेलीची ॲडिशन किती झाली पाहिजे 90.
आणि 90 इज इक्वल टू 90 घेता येईल ना, म्हणून ए प्लस सी इज इक्वल्स टू डी. समजलं. नंतर इन ट्रायंगल ए डी सी अँगल ए डी बी इज एक्सटेरियर अँगल. ए डी बी हा एक्सटेरियर अँगल आहे, म्हणून अँगल ए डी सी इज इक्वल्स टू अँगल बी प्लस अँगल बी ए डी. याला 3 नंबर देऊ. तर रिमोट इंटेरियर अँगल थिअरम. ठीक आहे. सो फ्रॉम 1, 2 and 3 अँगल बी प्लस अँगल बी ए डी इज इक्वल्स टू अँगल सी प्लस अँगल सी ए डी. सो आता एका जागी आणू. अँगल बी प्लस सी इकडे नेऊन मायनस सी इज इक्वल्स टू अँगल सी ए डी मायनस अँगल बी ए डी इज इक्वल्स टू. आता अँगल सी ए डी म्हणजे काय होते, सी ए ई प्लस ई ए डी. म्हणजे यांच्या जागी आता व्हॅल्यूज पुट करू आपण. सो अँगल सी ए ई प्लस अँगल ई ए डी हा म्हणजे सी ए डी झाला मायनस अँगल बी ए ई प्लस अँगल ई ए डी. समजलं. अशा प्रकारे आपण हे लिहू शकतो. आता अँगल बी मायनस अँगल सी इज इक्वल्स टू ट्वाइस अँगल ई ए डी. हे ई ए डी हा इथं मायनस होता ना, हां हा इथं मायनस घेतला. आता बी ए ई याच्यातून डी ए ई मायनस केलं तर होईल ना, म्हणून ह्याची साईन काय राहील मायनस. आता मायनस मायनस हा काय बनून जाईल प्लस, म्हणून हाच बनला प्लस. तर ई ए डी प्लस ई ए डी 2 ए ए डी प्लस अँगल सी ए ई मायनस अँगल बी ए ई. सो अँगल सी ए ई बट अँगल सी ए ई इज इक्वल्स टू अँगल बी ए ई, कारण की ए ई इज अँगल बायसेक्टर. ए हा अँगल बायसेक्टर ठरतो, म्हणून अँगल बी मायनस अँगल सी इज इक्वल्स टू ट्वाइस अँगल ई ए डी. म्हणून अँगल ई ए डी इज इक्वल्स टू 1/2 अँगल सी मायनस अँगल बी. आणि ई ए डी इज इक्वल्स टू डी ए सी आपण घेतलेलं होतं अँगल बायसेक्टरच्या थेरमने, म्हणून अँगल डी ए ई म्हणजे याचंच नाव ई ए डी म्हणजेच डी ए ई, उलटं नाव जे पाहिजे होतं ते, इज इक्वल्स टू 1/2 अँगल सी मायनस अँगल बी. अशा प्रकारे आपण कोणतंही प्रूफ करू शकतो. हा आपला शेवटचा होता प्रॉब्लेम सेटचा क्वेश्चन 8. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. टिल देन बाय.